नमस्कार. नित्यभक्ती या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. हिंदू धर्मानुसार महालक्ष्मी या धन, सुख आणि समृद्धीची देवी मानली जाते. ज्या घरात स्वच्छता, सकारात्मकता आणि चांगल्या सवयी असतात त्या घरात लक्ष्मी मातेचा वास असतो असे मानले जाते. लक्ष्मी देवी प्रसन्न असते त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि त्या घरात सुख शांती नांदते. परंतु अनेक वेळा आपण बघतो की काही घरांमध्ये कितीही मेहनत केली तरी देखील हातात पैसा टिकत नाही. वारंवार आर्थिक अडचणी येतात. तसेच पैशांच्या बाबतीत अनेक अडचणी जाणवतात. अशा वेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की लक्ष्मी आपल्या घरी का येत नाही. आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत लक्ष्मी तुमच्या घरी का येत नाही आणि त्यामागील मुख्य कारणे आणि त्यावर कोणते उपाय करावेत जे तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात लागू करू शकता आणि हे उपाय केल्यास घरात सुख समृद्धी आणू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. लक्ष्मी देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात घाण, पसारा तसेच अस्ताव्यस्तपणा असतो तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे रोज घर स्वच्छ ठेवा. देवघर आणि मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. घरात कचरा साठू देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे पैशांचा अपमान करू नका. पैसे कुठेही फेकणे, नोटांना पाय लागणे किंवा पैसे चुकीच्या ठिकाणी ठेवणे हे लक्ष्मीचा अपमान मानला जातो. त्यामुळे पैसे नेहमी नीट ठेवा. पर्स तिजोरीमध्ये स्वच्छ ठिकाणी ठेवा. तसेच पैशांचा आदर करा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. ज्या घरात जिथे सतत भांडण होतात, राग असतो तसेच तणाव असतो तिथे लक्ष्मी राहत नाही. त्यामुळे घरात शांतता आणि प्रेम ठेवा. एकमेकांशी आदराने चांगले वागा आणि सकारात्मक विचार करा. सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने लक्ष्मी घराबाहेर जाते असे मानतात. झाडू सूर्यास्ताआधी मारा. सूर्यास्तानंतर घराची साफसफाई करणे टाळावे. महत्त्वाचं कारण म्हणजे देवाची पूजा न करणे किंवा देवांकडे दुर्लक्ष करणे हे लक्ष्मीला अत्यंत अप्रिय असते. त्यामुळे रोज देवासमोर दिवा लावा. देवाचे थोडा वेळ नामस्मरण करा. शक्य असल्यास शुक्रवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा करा. जर तुम्ही या 5 चुका टाळल्या आणि सांगितलेले उपाय केले तर तुमच्या घरात नक्कीच सुख, शांती आणि समृद्धी येईल. स्वतः लक्ष्मी तुमच्या घरात येईल आणि आर्थिक अडचणी दूर होतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.